कुठं शिकले बरं तुम्ही एवढा स्वयंपाक वगैरे बनवून? मी खरं तर माझा गुरु म्हणलं तर युट्यूबच बरं का. लोक म्हणतात ना तुला व्यवसाय करायचा तर झाडू हातात घे. माझं तसं मत नाही. तू पहिल्यांदा संडास बाथरूम घासायची तयारी ठेव. दिवसातून कमीत कमी 2 वेळा वाटतं की आपण हॉटेल बंद करावं. पण आमचे मिसेस असते ते काउंटरला असते तिथं. मग लेडीज बघून वगैरे ड्रिंक करणारी माणसं जे असतात सगळीच तशी असतात असं नाही. बरं, त्या जुन्या गुन्ह्यांमुळे आज काय त्रास होतो का तुम्हाला? पुन्हा जामिनावर आमची सुटका झाली त्यावेळेस आमच्याकडं प्रभाकर शिंदे साहेब म्हणून तिथं हे होते API. खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं. तुम्हाला तर माहित आहे एखाद्याच्या नावावर कॉपीराईट असल्यानंतर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई पण होते. कारवाई होऊ शकते. आणि ओरिजिनल जागरण गोंधळ थाळी जर खायची असेल ना तर फक्त हॉटेल न्यू राजूरला एकदाच यायचं. झालं ना, मारामारी झाली, केसेस झाल्यात इथपर्यंत विषय झाला. हो. काय किस्सा आहे? असं कविता नाही. कोणासाठी तरी लिहिले असतील ना. हा, ते तुमचं लव्ह मॅरेज झालंय, खोटं नाही काय. दाखवायचे एकन करायचे. हा, असं नाही की बाबा रात्रीच 50 किलो मटण फ्रीजला लावून ठेवायचं आणि सकाळी तेच होतं का शिजवून असं? द्यायचं. हो. नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या सोबत आहेत सोनाजी महाडिक पाटील, ज्यांची जागरण गोंधळ मटण थाळी हॉटेल न्यू राजवीर टिंबुर्णी फेमस आहे. एकदम जबरदस्त पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जागरण गोंधळ मटण थाळी सरांनीच आणलेली आहे. तर सर, तुमच्याबद्दल आणि तुमच्या हॉटेलबद्दल जरा आम्हाला माहिती द्या. नमस्कार मित्रांनो. मला तुम्ही रील्सवर पाहिलं असेल, यूट्यूबला, फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला. मित्रांनो, मी सोनाजी महाडिक पाटील, हॉटेल न्यू राजवीरचा ओनर. जागरण गोंधळ मटण थाळी या नावानं आपल्याला आत्ता सध्या ओळखलं जातं. ते कशामुळं तर आपलं जे जागरण गोंधळ मटण जी थाळी आहे ढावरा तर प्रत्येकाने चालू केलं होतं, पण त्याला एक वेगळं नाव देऊन मी ती मार्केटमध्ये लॉन्च केली, जागरण गोंधळ मटण थाळी. आणि अगदी त्याच पद्धतीची त्याच चवीची तुम्हाला ही जागरण गोंधळ मटण थाळी खायला मिळेल. दीप सरांनी खाल्लेली आहे, त्यांना अनुभव आहे. जबरदस्त आहे मित्रांनो थाळी. ऑलरेडी मी खाऊन आलोय. क्वालिटी बद्दल तर मला माहितीच आहे. तर सर, तुमचा हॉटेल लाईन मध्ये येण्याचा प्रवास कसा काय, म्हणजे हॉटेल लाईनच तुम्ही का चूज केलं? खरं तर कसं आहे, म्हणजे लहानपणापासून कुणाचं काहीतरी एक विजन असतं, एक स्वप्न असतं की मला हे करायचंय, मला ते करायचंय. पण माझं तसं काहीच नव्हतं. टार्गेटच नव्हतं. माझं टार्गेटच काय नव्हतं, काहीच. म्हणजे माझं विजनच नव्हतं काय. उन्हाळपणा करायचा, आजचं भागलं, विषय मिटला, एवढंच माझ्या डोक्यात होतं. भविष्यात काय करायचं काहीच कल्पना नाही. काय सुद्धा कल्पना नव्हती. मी अनावधानाने ह्या हॉटेल लाईनमध्ये आलोय कसं तर मला स्वयंपाकाची आवड होती. मी घरी बिर्याणी वगैरे, मटणाची भाजी असेल, मित्रांसोबत वगैरे पार्ट्या करणं, हे करणं ते करणं. यामुळं म्हणजे मी माझ्या मित्रपरिवारात, नातेवाईकात आणि आमच्या भाऊभाऊकीत चांगलं खायला जेवण बनवतो त्यासाठी प्रसिद्ध होतं. आणि झालं काय, कोरोनाच्या मध्ये आहे ना, म्हणजे कोरोनामुळे सगळंच थांबलं होतं. माझं पहिल्यांदा टपरी होती, छोटीशी टपरी होती. वडिलांची जागा होती, म्हणजे त्यात ते बायपासमध्ये गेलेली. आम्ही तिथे एक स्ट्रक्चर उभं केलं, हॉटेल भाड्याने दिलं. छोटंसं हॉटेल, तुम्ही येऊन गेला, 10 टेबलाचं हॉटेल आहे माझं. पहिल्यांदा टपरी चालू केली. मग टपरीमध्ये म्हणजे विविध प्रकार सगळे विकायला ठेवायचो. झालं काय, 1 वर्ष भाड्याने गेल्यानंतर त्या भाडेकरूंनी हॉटेल सोडलं. मग दुसरं कोणी करायचं, मग मी म्हणलं आपणच करू ना. तसंही आपण काय करत नाही. तसंही आपली टपरीच आहे फक्त, ह्याच्यावर काय आपलं भागत नाही. बरोबर. मग आपणच करू. मग मी आणि माझ्या भावानी विचार केला, वडिलांचा सल्ला घेतला. ठीक आहे म्हणले, करा तुम्ही. मग आम्ही तिथं प्रथम नाश्त्याचं हॉटेल चालू केलं. नाश्त्याचं पण हॉटेल असं की टॉपची क्वालिटी एकदम. म्हणजे माझ्या मिसळ त्यावेळेस जवळजवळ 5 वर्षापूर्वी मिसळ 100 मिसळ जायच्या. एक 70-80 छोले भटुरे आमच्या गावात कुठंच नव्हतं. मी चालू केलं. कुठं शिकले बरं तुम्ही एवढा स्वयंपाक वगैरे बनवून? मी खरं तर माझा गुरु म्हणलं तर युट्यूबच बरं का. म्हणजे तुम्ही युट्यूबला काही टाका, तुम्हाला लगेच ते मिळतं. तर तुम्ही ते कशा पद्धतीनं वेगळ्या अँगलनं तुम्ही प्रेझेंट करताय हे लय महत्वाचं आहे. ते प्रेझेंट महत्वाचं आहे ना. आता ढावरात तुम्ही बघितलं, जागरण थाळी जी मी लॉन्च केली, ढावरच आहे ती एक पद्धतीची. बरोबर. सगळीकडे ढावरा थाळी होती, मी जागरण थाळी त्याला नाव दिलं. म्हणजे आहे हेच, पण वेगळ्या पद्धतीनं जर तुम्ही प्रेझेंट केलं ना, काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं जर तुम्ही दुनियाला दाखवलं, काहीतरी वेगळं आहे. बरोबर. त्याचं नाव असू द्या किंवा काय असू द्या. अजून अशा 2 थाळ्या आहेत,
लवकरच मी लॉन्च करतोय. माझ्या मोठ्या हॉटेलचं काम चालू आहे, अंतिम टप्प्यात आहे. पण ज्या वेळेस ते काम होईल त्यावेळेस ते 2 थाळ्या लॉन्च करणार आहे मी. आणि त्या सुद्धा महाराष्ट्रात धुमाकूळ घालतील 100%. युनिक नाव असेल काहीतरी. युनिकच नाव आहे दोन्हीची. बर, आता हॉटेल व्यवसायात येताना सर्वात संघर्षाचा काळ कुठला म्हणता येईल तुमच्या आयुष्यातला? संघर्षाचा काळ म्हणजे एकतरी काय झालं, म्हणजे हे टपरी टाकल्यापासून म्हणजे हॉटेलची पूर्ण जबाबदारी होती ना ती माझ्या अंगावर होती. म्हणजे मी काहीही करायला तयार होतो हॉटेलसाठी, म्हणजे कुठल्याही व्यवसायासाठी म्हणलं तरी चालेल, काहीही करायला. लोक म्हणतात ना तुला व्यवसाय करायचा तर झाडू हातात घे. माझं तसं मत नाही. तू पहिल्यांदा संडास बाथरूम घासायची तयारी ठेव, बरोबर, तरच तू हॉटेल टाक किंवा कुठलाही व्यवसाय टाक. आता ऑफिशियल व्यवसाय वेगळे असतात आणि हॉटेल लाईन वेगळी असते पूर्णपणे. जिथं कमी तिथं आम्ही ह्या व्यक्तीनं उभं राहावं लागतं. तुमचा उद्या वाजतात गेला तर तुम्हाला तिथं उभं राहावं लागतंय. तुमचा उद्या हेल्पर गेला तर तुम्हाला तिथं उभं राहावं लागतं. म्हणजे हॉटेल मालकाला पूर्ण ऑलराऊंडर असणं. हो, 100%. तरच तुमचा व्यवसाय टिकेल आणि त्यातनं त्यात तुम्हाला क्वालिटी द्यायची. बरोबर, ही लय महत्वाचं आहे त्या गोष्टी. बरोबर. आणि आता हॉटेलचा संघर्ष म्हणजे खूप संघर्षमय. म्हणजे आज हा नाही तर तिथं उभा राहावा, तो नाही तर तिथं उभा राहावा, मग ह्याचे उधारे त्याचं पैसे द्यायचे, आज कस्टमर होईल का नाही. अडचण कशाची यायची, पैशाची का माणसांची? सगळ्यात लय महत्वाचा असतो ना हॉटेलमध्ये. हा, सगळ्यात जास्त हॉटेल लाईन मध्ये आहे ना तर माणसांची खूप अडचण आहे, सगळ्यात जास्त. आणि कोट्याधीशाचे ते जे हॉटेल बांधलेत ते आता केवळ आणि केवळ चांगला स्टाफ नाही म्हणून बंद आहेत. बरोबर, केवळ चांगला स्टाफ नाही म्हणून. आणि त्यांना स्टाफला पण इतकं सांभाळ, कितीही सांभाळा तुम्ही, तेच ते शेवटी त्यांचे रंग दाखवतात. एक्सपिरियन्स आलाय का असं कुठलं? आम्हाला रोज येतो, रोज. काय एक्सपिरियन्स? काय म्हणजे आता समजा एखाद्या कस्टमरकडे लक्ष नसेल आपल्या स्टाफचं, त्याला जर थोडं ओरडून बोललं की लगेच गडी रागाला जाणार. म्हणजे मालकाने थोडं ओरडून बोललं बाबा कस्टमरकडे लक्ष दे तर लगेच राग येणार. लगेच रागाला जाणार, मालक माझा हिशोब करा, मी 1 तारखेला चाललोय. मग पुन्हा बायकोनी त्याला अंजारायचं, गोंजारायचं, त्याची समजूत काढायची. अरे बाबा तसं नाही, असं नाही, असू दे, दर हे 100 घे, जा 90 प्याजा, इथपर्यंत करायला. हो, करावं लागतं आणि करतोय आम्ही. तसं तर सध्या जास्त माझ्याकडे स्टाफ नाही, 2 स्टाफ, फक्त बाहेरचा 2 स्टाफ आहे माझ्याकडे. बाकीचे माझा मोठा भाऊ, माझा बारका भाऊ, माझी बायको, माझी मिहुनी, वडील असतील, आई असतील, सगळे आम्ही घरचे माझं हॉटेल सांभाळतोय. मला कस्टमरी तसंच आहे आणि सगळ्यांना मी ट्रेन केलं घरच्यांना. म्हणजे आपल्याला गरजच नाही पडली पाहिजे, आपलं काम कोणा वाचून आडलं नाही पाहिजे. नाही, कधीच नाही, आडलंच नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही तेवढं ट्रेन होणं गरजेचं आहे. बरोबर, हा, ही गोष्ट खूप महत्वाची म्हणलं. 100%. कारण जर एखादा व्यक्ती तुमच्याकडे स्टाफ मधला कुठलाही असो, वेटर असो, हेल्पर असो, किचन मधला असो, तुम्हाला जर सगळे कामं जमतात, आता तुम्ही पूर्ण तुमचं घरच ट्रेन करून ठेवलंय तसं बघता येईल तर म्हणजे तुम्हाला भविष्यात पण अडचण येणार नाही. नक्कीच नाही, माणसांची तरी येणार नाही. नाही. मग कधी आर्थिक अडचण आली का? व्यवसाय म्हणल्यावर आर्थिक अडचणी रोज असतात. कसं रोज असतात. कसं आहे आपलं जे रिलेशन आहे, आता माझं पार्श्वभूमी वेगळी आहे, जरा थोडी वेगळ्या क्षेत्रात होतो. पण तुम्हाला व्यवसायामध्ये किंवा मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कस्टमरचा असू द्या किंवा मार्केटमधला विश्वास संपादन करणं ही लय महत्वाची गोष्ट. बरोबर, तुम्हाला लाखोनी पैसा द्यायला लोक तयार आहेत, पण व्यवहार पण तसे पाहिजे ना आपले. व्यवहार तुम्ही ज्या दिवशी सांगितलंय त्याच दिवशी तुमचे पैसे गेले पाहिजे, भले तुमच्या इकडे काही होऊ द्या. बरोबर. हा, तुम्ही देताना सांगा, घेताना की बाबा आज तुम्ही 1 महिन्याने देणार, 1.5 महिना सांगा, पण त्या तारखेला तुम्ही पैसे द्या. आणि मी ते केलंय. आणि मी आज सुद्धा मार्केटमधून माझ्या व्यापारी मित्रांकडून वगैरे मला कमी पडलं, काय झालं तर मी पैसे उचलतो, पण ज्या त्या टायमिंगला त्यांना रिटर्न असतं. मग भले मग मला सोनं गहाण ठेवायचं असू द्या किंवा नाही का एखादी एफडी मोडायची असू द्या किंवा पिगमीतला एखादा विड्रॉल टाकायचा असू द्या, बरोबर, मी लगेच ते म्हणजे ज्या त्या वेळेला द्यायचं, म्हणजे द्यायचंच. दिलेला शब्द पाळायचा. तुमची पत्र राहते मार्केटमध्ये, किंमत राहते. बरोबर आहे, हे खरं बोलत अगदी तुम्ही. हा, कधी असा क्षण आला का तुमच्या आयुष्यात हॉटेल लाईन मध्ये असताना की बाबा लय झाला, आता लय डोक्याला ताण झालाय, नकोच, आता बंदच करून टाकू आणि आपलं दुसरं काहीतरी बघू?
अशी कधी गणगण झाली का? लय लोड असतं ना. मी पाहिले हॉटेलला तुमच्या, आलो होतो जेवायला, अक्षरशः तुमच्या पायाला लागलेलं होतं, तुमच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं, तरी पण तुम्ही हॉटेलमध्ये हेल्परचं वेटरचं काम करत होते. म्हणजे माझ्या मी डोळ्याने पाहिले. मी काय तुमची प्रशंसा करत नाही कॅमेरा पुढं, म्हणजे मी जे पाहिले ते मी व्हिडिओ पण बनवला होता त्या विषयावरती एक इंस्टाग्रामवरती. तर कसं गणगण होती का नाही? म्हणजे दिवसातून 2 वेळा वाटतं की यायला हॉटेल बंद करावं. दिवसातून कमीत कमी 2 वेळा वाटतं की आपण हॉटेल बंद करावं, नको त्याचे आता बस. कारण काय असतात बरं? कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं हेडॅक आहे कस्टमरचं. माझा बिझनेस जो आहे तो मेन म्हणजे नॉनव्हेजचा आहे. हं. आणि नॉनव्हेज म्हणलं की ड्रिंक आली. बरोबर. जवळजवळ 60 ते 70% कस्टमर जे असतं Drink. ते नॉनव्हेज खाण्यासाठी ड्रिंक करूनच येतं. हां, ज्यावेळेस मी असतो त्यावेळेस त्यांच्या पद्धतीनं त्यांना उत्तर देऊन किंवा समजावून मी त्यांची समजूत काढून म्हणजे त्यांना शांत शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस मी नसल, आता मी तुमच्या शोमध्ये आलोय तर तिथं पूर्ण ट्रेन आहेत सगळे, पण आमचे मिसेस असते ते काउंटरला असते तिथं. मग लेडीज बघून वगैरे ड्रिंक करणारी माणसं जे असतात सगळीच तशी असतात असं नाही. हं, हं. काही देवासारखे सुद्धा असतात, बरोबर. न पिताही आणि पिल्यानंतरही देवासारखेच असतात. अगदी बरोबर. हा, मग ते लेडीज बघून उगाच काहीतरी त्रास द्यायचा. मग आता आमच्या तिथं टोकन सिस्टीम आहे, हं. छोटंच हॉटेल आहे. आमच्या इकडं कसं आहे, थोडा स्वाभिमान जास्त आहे लोकांना, इगो भरपूर आहे. हं, हं. सगळे बागायतदार लोक आहेत. टोकन घ्या म्हणलं की राग येतो लोकांना. बरोबर. आता आम्ही काय तुमच्या इकडे पळून चाललोय? पुण्यामध्ये वगैरे हे सिस्टीम चालते. कुणी कितीही मोठा असला इथं, बरोबर. करोडपती असो जरी असला ना तरी काही हॉटेलला टोकन घेऊन जसा नियम नंतर तसा बसावं वागतो. लागतं. हा, पण तसं आमच्या इथं नाही, आमचा ग्रामीण भाग पडतो. मग बोलतात का लोक आम्ही पळून चाललोत का? 100% तुम्हाला पैसे 100 देणार नाही? 50 गिराईक ते म्हणतात काय पळून चाललोय का आम्ही, हं. जेवायच्या अगोदरच पैसे असतात का. पण माझं कसं आहे, मी माझ्या हॉटेलला काही नियम घालून दिलेत. मी नसताना मग काय होतं, मग तिथं प्रॉब्लेम येतात. पुन्हा पिलेले लोक असतात. समजा 620 रुपये बिल झालंय तुमचं, 620 रुपये झाले, मग समजा टोकन जर नसलं तर होतं काय माहितीये का, आमच्याकडे पहिल्यांदा टोकन नव्हतं. पण ज्यावेळेस जास्तच गर्दी पडायला लागली, काही काही लोक जेवून गपचूप आपले 1 to 4 निघून व्हायचे जायचं. तिकडून गपचूपच. आम्ही इकडे सगळं ह्याच्यात असायचो ना, नादात असायचो त्या हॉटेल customer बारीक च्या आहे वगैरे. तुमचं हा, त्यातलं त्यात. मग त्याच्यामुळे आम्ही असे 2-4 कारण आहेत की त्याच्यामुळे टोकन सिस्टीम आणलं. तर 620 रुपये बिल झाले समजा तुमचं, हं. मग जाताना लोक म्हणणार राहू दे की 600 रुपये घ्या की, हं. 20 रुपयाला काय होतं तेव्हा एवढं. बरोबर. पण मी असे जर 20 रुपयाने 50 बिलं जर सोडली तर त्याचे किती होते पैसे मला बरेच सांगा. पैसे जातात. पैसे 1000 रुपये झाले. दिवसाचा रोजगार हा, पकडता आणि येईल. प्रत्येक कस्टमरला वाटतं की माझे 20 रुपये सोडावे, पण मी नाही ना सोडू शकत तसं. व्यवसाय करायचा. व्यवसाय येतो. तुम्ही गुजर मारवड्याचं उदाहरण देता, हं. आपलीच मराठी माणसं आपल्यालाच गुजर मारवड्याचं उदाहरण देतात. बरोबर. ती 1 आपलेच रुपये माणसं कमी आपल्याला करतात support का? करत तुम्ही नाही असं मेडिकल मध्ये जावा, 61 रुपये जर झाले काय, तर तुम्ही तिथे 61 रुपयेच घेतात तुमच्याकडून ते. 100%. मग आपल्या मराठी माणसापाशीच तुम्ही का कमी करायची अपेक्षा हं. कशामुळं? आणि 20 रुपये नाहीत कमी केले तर काय म्हणतात, तुमची क्वालिटीच खराब आहे, मटणच शिळं होतं, भाकरी शिळी होती, भाकरीच कच्ची होती, तिखटच नव्हती भाजी, आणि पाण्यावणीच होती. असे अनेक कारण लोक शोधून काढतात. मग त्यावेळेस काय होतं माहितीये का, तिथं कस्टमर नाराज, आमची पण मनस्थिती बिघडते. एवढं सगळं देऊन, व्यवस्थित सगळं देऊन सुद्धा कस्टमर असं म्हणते का, तर 20 रुपये कमी केले नाहीत म्हणून. बरोबर. त्याच्यासाठी अशा बऱ्याच कारणांसाठी आम्ही अगोदरच टोकन सिस्टीम केलेली आहे. टोकन सिस्टीममुळे तुम्हाला बऱ्यापैकी त्रास होणं कमी झालं असेल. कारण कसं तुम्ही म्हणले की आता ड्रिंक करणारे व्यक्ती येतात. आता तसाच व्यक्ती जर जेवण केल्याच्या नंतर बिल देताना किटकिट करतो 100%. 100%. बऱ्यापैकी तरी 50% तरी लोक तसं करत असतील. हो. कारण माझ्या मित्राचं हॉटेल होतं तर मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्या गोष्टीचा. तर अगदी बरोबर तुमचं जे म्हणणं आहे ते खरोखर खरं आहे. आता अशा म्हणजे वाईट काळामध्ये म्हणा, एखादा कस्टमर वगैरे किटकिट करतोय दारू पिऊन, ते कसं तुम्ही हँडल करता बरं त्या गोष्टीला? तुम्ही पण त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट करत बसता का त्याला शांतपणे तुमच्या पद्धतीने व्यवस्थित समजावून रिटर्न करता? काय होतं, एखाद्या वेळेस हॉटेल मालक आहे, एखादा व्यक्ती दारू प्यायलेला आहे, त्याच्यासोबत आपण आर्ग्युमेंट करतो, पाठीमागं 50-60 लोक जेवायला बसलेले असतात, मग त्यांना पण थोडंसं वाईट वाटतं ना की यार काहीतरी गोंधळ दिसतोय. मग तेव्हा कसं हँडल करतात? कसं असतं माहितीये का, आता म्हणतात ना, लातो के भूत बातों से नाही मानते, हं. किंवा शहाण्याला शब्दाचा मार, हं.
ह्या ज्या मनी आहेत ह्या कशावरून पडल्यात की जसा समोरचा कस्टमर आहे किंवा जसा समोरचा माणूस आहे ते कुठल्या भाषेत ऐकतोय त्या पद्धतीने मी उत्तर देतो. एखादा ऐकतोय बाबा शहाणा आहे, मी समजून सांगितलंय बाबा आमच्याकडून जरी काही चूक झाली असेल, किती वेळा समजून सांगता? नाही समजूतदार माणूस एकदा समजून सांगितलं तरी समजून घेतो. पण ज्याला ऐकायचंच नाही, तो मनस्थितीच नाही की त्याला कालवाच करायचा आहे काय, पण त्याचं नेमकं प्रॉब्लेम काय ते बघतो मी असेल तर नेमका प्रॉब्लेम काय आहे ते बघतो. तो प्रॉब्लेम शॉर्ट आउट करतो मी माझ्या पद्धतीने आणि करतोच. जरी काही प्रॉब्लेम असेल थाळी उचलायची, दुसरी घेऊन यायची त्याला. पण एखादं कसं असतं, आगाव असतंय, मुद्दामच करणार. मध्येच आमच्या इथं किस्सा झालता हॉटेलमध्ये, मारामारी पोरांना मारलं होतं, त्यांच्यावर चांगली कलम वगैरे झालती काय. आता मी कसं आहे, मी गुजर मारवडी नाही. गुजर मारवळीवर लय राग दिसतो. राग नाही माझा, राग नाही. त्यांचं काय म्हणलं म्हणजे त्यांच्या बाबतीत काय म्हणलं जातं, धंदा करावं तर गुजर मारवडीने का, ते डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असते त्यांच्या, बरोबर आहे का. ते आता म्हणजे काल म्हणजे ते थोडं मागं पडत चाललंय आता. म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवून व्यवसाय करणं मला पटत नाही. बरोबर. कोणाला राग आला तरी चालेल. हा, कोणाला राग आला तरी चालेल. तुमच्या शिव्या खायचे काय कारण आहे. तुम्ही 250 रुपये 300 रुपये देणार आणि तुम्ही आम्हाला येऊन शिव्या देणार. उगाच नाही ना. हा, आमची चूक आहे, तुम्ही आम्हाला समजून सांगा ना. समजून सांगा तुम्ही शिव्या जर द्यायला लागल्या डायरेक्ट, तर माझं मग समोरच्याला जसे तसं असतं. भरपूर वेळा भांडणं पण झालेत आणि मारामारी पण झालेली आहे हॉटेलवर. तर एखादं जर आपली आई बहीण काढत असेल तर मग थोडं त्या व्यवसाय थोडा बाजूला ठेवून. तर मी असं ऐकलंय तुमच्याबद्दल की हॉटेल व्यवसायात येण्या अगोदर तुम्ही एक गुन्हेगार प्रवृत्तीचे व्यक्ती होते. हे खरं आहे? होतं जरा म्हणजे कसं गुन्हेगारी प्रवृत्तीच म्हणजे होत्या केसेस वगैरे, भांडणात वगैरे असायचो. राग म्हणजे नाही का, सळसळतं रक्त अजून बी आहे नाही असं नाही, पण व्यवसाय शिरल्यापासून सगळं स्टॉप केलेलं आहे, शांत केलेलं आहे. कारण की त्या क्षेत्रामध्ये म्हणावं असं काहीच नाही का, त्यात नुकसानच आहे. हां, आपल्यावर ज्यावेळेस अन्याय होतो त्यावेळेस एक ठीक आहे. आणि मी ज्यावेळेस म्हणजे जवळजवळ मी काय हे केलंय त्यावेळेस ते अन्याय म्हणजे ज्यावेळेस अन्याय होईल असं वाटेल त्यावेळेसच केलेलं आहे ते. म्हणजे कुणावर असं नाही का बळच म्हणून नाही केलेलं. म्हणजे जेव्हा सपोज तुम्हाला कोणी भिडला तरच आपण भिडलेलो, नाहीतर असं तुम्ही असं केलेलं नाही. असं नाही केलं. सध्या बरेच यंगस्टर असे आहेत की भाई व्हायचं, गल्लीत डॉन व्हायचं म्हणून पण करतात नाही का, सळसळतं रक्त. आता तुम्ही ज्या भाषेत बोलले तर तशा व्यक्तींना तुम्ही आता एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्या क्षेत्राचा सगळा, तर काय वाटतंय तुम्ही तशा लोकांनी काय केलं पाहिजे, यंग जनरेशन? मी असल्या बाईंकडे आहे ना, ते गल्लीत फिरणारे कुत्रे असतात का नाही, त्या नजरेने बघतो. खरे बाई हे नाहीत, हे बाई नाहीत खरे. चार टाळकी एकत्र यायचं आणि बाईगिरी करायची, ह्याला एक कुणाला मारायचं, मर्डर करायचं असं मग आपण बाई नाहीत. आज कुणीही कुणाला मारतंय. आज देशात खूप बिकट परिस्थिती आहे. आमच्या वेळेस तसं नव्हतंच. आम्ही खरेखुरे बाई बघितल्यात, सोबत राहिलोय काय. आता म्हणजे त्या गोष्टीला तसे पाहिल्यावर काय वाटतं तुम्हाला? एखादा तुम्हालाच बोलतोय काहीतरी बाबा आणि तुम्हाला तुमचा भूतकाळ आठवतो का? असं कंट्रोल करता का कधी? एखादा तसा भेटला गल्लीतला भाई एखादा, तर भेटत असेल ना, आता हॉटेल लाईन मध्येच भेटत असेल तुम्हाला, कस्टमर मध्येच एखादा, तर आठवतं का पाठीमागचं? लगेच सगळं रिव्ह्यू होतं लगेच सगळं, म्हणजे नाही का असं. मग कसं हँडल करता स्वतःला? काय नाही, व्यवसाय समोर येतो बाबा, आपण एवढं मोठं साम्राज्य केलंय. आजपर्यंत जो आपला प्रवास आहे बाबा, एक गावगुंड किंवा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणून आपली मागच्या 5 वर्षात ओळख होती. 100 रुपये 50 रुपये सुद्धा कोण मार्केटमध्ये म्हणजे मित्र सुद्धा देत नव्हते, गाडीवर सुद्धा बसवत नव्हते मला. एवढी मी फक्त माझा कोणतरी गॉडफादर असेल, कोणाला तर धरायचं, भांडणं करायची, असं करायचं, म्हणजे नाही का माझ्या माग कुणा तर हात असावा, ह्या पद्धतीनं होतं. तसंच असतं बऱ्यापैकी सध्या पण म्हणता येईल. एखादा भाईगिरी करतोय किंवा काय, त्याला असं वाटतं की माझ्या पाठीमागं कोणाचा तरी हात आहे
मला काय झालं तर ते येतील. पण खरं बघायला गेलं तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की तशा व्यक्तींसोबत जर खरोखर तशी काय वाईट गोष्ट घडली तर अक्षरशः आई वडिलांशिवाय दुसरं कोणी येत नाही. हे खरं आहे का खोटं आहे? काय वाटतं तुम्हाला? तेवढं 100% आहे बरं का. पाहिलंय मी डोळ्याने. हो, तेवढं 100% खरं आहे. ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशन हा विषय येतो त्यामध्ये, तर त्यावेळेस तुमच्या जवळचे लोक म्हणजे आई वडील, भाऊ असेल, भाऊकीतले जे तुमचं हित ह्याचं हित व्हावं, बाबा ह्याचं चांगलं व्हावं असे समजणारे व्यक्ती असतात ना, ते व्यक्ती आमचे चुलत भाऊ वगैरे आहेत काय. आणि भाऊकीमध्ये अशी बी लोक आहेत अक्षरशः म्हणजे आमच्या वडिलांना जमीन विकायला लावली. आणि म्हणजे आमची परिस्थिती एवढी बिकट झाली जमीन विकल्यानंतर, काय विकायला लावली आमच्याच भाऊकीतल्या व्यक्तीनं. बर. हां, कारण सगळ्यात जास्त आम्हाला जमीन होती. म्हणजे हे तुमच्या विषयांमुळं? हो, नाही ना, माझ्या विषयामुळे नाही. म्हणजे वैयक्तिक प्रॉब्लेम होता. बरं. वडिलांचं ऑपरेशन वगैरे हां, होतं, हां, पण विकायची गरज नव्हती, पण गोड बोलून विकायला लावली. काय भाऊकीतलाच व्यक्ती होता. तिथून पुढं थोडीशी नाही का परिस्थिती खालवली आमची. मग आम्हाला तुम्हाला समजलं असेल ना आपण बी काय केलं पाहिजे. आमचं बालपण जे आहे ना 10वी पर्यंत एकदम राजकुमारासारखं गेलं. बर. पण त्याच्यानंतर कसं आमच्या वडिलांचा घड्याळाचा व्यवसाय होता. मग वडील अपडेट झाले नाहीत. म्हणजे ज्यावेळेस घड्याळ होतं त्यावेळेस मोबाईल आल्यानंतर जसं घड्याळाची क्रेज कमी होत गेली, बरोबर, तसं वडिलांनी थोडंसं अपडेट व्हायला पाहिलं होतं, पण ते झालं. अपडेट झालं नाही. जवळजवळ 35 वर्ष वडिलांनी घड्याळाचा व्यवसाय केला. पाटील वॉच कंपनी म्हणून आमच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध दुकान होतं आमचं घड्याळाचं. मग नंतर कॉलेज काळात थोडंसं नाही का परिस्थिती खराब होत गेली, आर्थिक परिस्थिती वगैरे. बरं, ठीक आहे. ते भूतकाळातले तुम्ही आणि आत्ताच्या तुम्ही मध्ये काय बदल वाटतो? भूतकाळामध्ये मी सोन्या पाटील होतो आणि आता आत्ता सोनाजी महाडिक पाटील, युवा उद्योजक. बरं, त्या जुन्या गुन्ह्यांमुळे आज काय त्रास होतो का तुम्हाला? नाही, तसा त्रास नाही. कारण का माहितीये का, गुन्हेगार जे माझ्या समोर किंवा मला जे गुंड समजायचे ते आता पूर्णपणे मी ती जी किंमत किंवा पत म्हणतात ना, ती पूर्णपणे माझ्याकडे बघण्याचा ते दृष्टिकोन आहे ना समाजाचा, ती व्यवसायात पडल्यामुळं आणि व्यवसाय करून दाखवल्यामुळं आणि जिद्दीनं अजून सुद्धा करतोय, त्याच्यामुळे एक समाजाचा दृष्टिकोन माझ्याकडे बघण्याचा बदलला आहे. आता युवा उद्योजक म्हणून मला इमेजच चेंज केली ना तुमची व्यवसायामुळे. हे बऱ्यापैकी म्हणता येईल आपल्या तुमच्या व्यवसायानेच तुम्हाला पुढे आणलंय. आता व्यवसायाने मला आणि मी व्यवसायाला घडवलं, दोघांनी एकमेकाला घडवलं. त्यात मला बायकोची जबरदस्त साथ लाभली, जबरदस्त म्हणजे पाठिंबा सगळ्यात जबरदस्त पाठिंबा त्याचा. आई वडिलांचा तर होता, भावाचा तर होताच, पण सगळ्यात जास्त त्याचा होता. असा एक किस्सा आहे बरं का. मी ज्यावेळेस मटक्याच्या ऑफिसमध्ये कामाला होतो, मटक्याचं ऑफिस असतं त्यात कामाला होतो, त्याचे एक संध्याकाळी स्लिपा होतात आणि 1 वाजता जाताना असंच एका ड्रायव्हरने आम्हाला कट मारला म्हणून आम्ही त्याला मारलो. मारत असताना पोलीस गाडी आली आणि आम्हाला तिथं अटक केली आणि त्याला चांगलंच थोडं मारलो ड्रायव्हरला. त्याने आमच्यावर ते रॉबरीचा गुन्हा वगैरे असं नाही का दाखल केला. मग पुन्हा जामिनावर आमची सुटका झाली. त्यावेळेस आमच्याकडं प्रभाकर शिंदे साहेब म्हणून तिथं हे होते API, खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं. ज्यावेळेस जामीन झाला त्यावेळेस मला बोलवलं त्यांनी आणि 4 गोष्टी सांगितल्या, बाबा असं करू नको, असं तसं वगैरे, चांगलं काहीतरी कर. मी लय गुन्हेगार बघितल्यात, शेवट अंत त्यांचा वाईटच झालेला आहे. बरोबर, मनाला लागलं ते. आणि मग मला वाटतं एक 10 ते 15 दिवसात एक बेकरी प्रोडक्ट्स विकायचं दुकान सुरू केलं 10 बाय 10च्या गाळ्यात. आणि त्या प्रभाकर शिंदे साहेब आहेत ना API, त्यांच्या हस्तेच मी ते उद्घाटन केलं. सरांनी पण मला खूप म्हणजे सपोर्ट केला तिथं. आणि म्हणजे असं भेटतात का कधी? आता अजून तर नाही बरं काय, म्हणजे कधी भेटले तर आता बघतील तुम्हाला तर आनंद होईल त्यांना. 100% आनंद होणार. कारण की मी गावापुरतं राहिलंच नाही माझं नाव. बरोबर, माझं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलंय. आज तुमच्या पुण्यात येताना सुद्धा गाडीवर लोगो टाकलेला आहे, ओळखतात, गाडी साईडला घेऊन फोटो वगैरे काढतात. म्हणजे ते छान वाटतं, म्हणजे नाही का आपण कुठंतरी काहीतरी बाबा कमवलंय बाबा. म्हणजे आणि माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना छान वाटतं ते ऐकून आहे ना.
मला खूप भारी वाटतं. वाटतं ना, आता घरच्यांना कोणाला पण आपला मुलगा असेल तर वाटतं ना चांगल्या रस्त्यावरती जावं. आता 100%. तुमचा भूतकाळ बघायला गेलं तर घरच्यांना असं वाटलं असेल की वायालाच गेला मुलगा. खूप त्रास झाला त्यांना माझ्यामुळे, खूप भरपूर त्रास झाला. मग अचानकच जर तुम्ही एवढा बदल करताय तर घरच्यांना किती आनंद होणार आहे त्या गोष्टीचा. बरोबर की नाही? 100%. आता आपल्या हॉटेल न्यू राजवीरच्या किती शाखा आहेत आणि कुठं कुठं आहेत? आत्ता आपली मुख्य शाखा टेंभुर्णी, दुसरी शाखा फलटणला आहे आणि आता सध्या 3 शाखेचं काम चालू आहे. म्हणजे लवकरच आता आपली टेंभुर्णीची मेन शाखा हा आणि फलटणची 2 चालू आहेत. 2 चालू आहेत. बरं. लवकरच 3 धप्पे आहेत आता. आहेत का? हा. बरं. ते शाखा जर तुम्हाला एखाद्याला द्यायची असेल तर काय म्हणजे क्रायटेरिया काय आहे? समजा एखाद्याला घ्यायची तुमच्याकडून आणि तुम्हाला द्यायची, तर तुम्ही एखाद्याला देताय तर तुम्ही त्या माणसामध्ये काय काय गोष्टी बघताय? जसं माझी धडपड आहे व्यवसाय करायची, तसं माणूस लगेच ओळखू येतो. तुम्हाला जर एखादा फ्रँचायझी मागायला आलाय काय, तर त्याची धडपड ती लगेच ओळखू येते. एखाद्याला व्यवसायच करायचा आहे तर त्या गोष्टी ज्यावेळेस त्याच्या संग बोलत असताना, त्याला ऑब्झर्वेशन करत असताना ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. आणि कोणाला पाहिजे असेल तर म्हणजे कसं आहे, आपण ते सांगू शकत नाही. कसं आहे, नियम अटी थोड्याशा गुपित असतात किंवा काय, तुमच्या पद्धतीने तसं असं गुपित ठेवण्यासारखं काही गुपित नाही. नाही ठेवण्यासारखं, हा. पण क्रायटेरिया असा ठरवला असेल ना, बाबा पॉइंट असा असला पाहिजे, सिटीमध्ये असलं पाहिजे किंवा असं लोकेशन पाहिजे, असं काय असतं ना. प्रत्येक जणांशी आता मी पॉडकास्ट घेतोय, हा. प्रत्येकाचा काही ना काही वेगवेगळा क्रायटेरिया असते. त्या हिशोबाने तुमचं काय आहे? 40 किलोमीटर जंगलात टाका आतमध्ये तरी द्या. माझी शाखा, हा. तर तिथं गिराईक येणार 100% गॅरंटी आहे. कारण माझ्या क्वालिटीवर माझा विश्वास आहे. बर. माझ्या जेवणाने कधीच कुणाला आजपर्यंत ओरड नाही की माझं पोट बिघडलंय, मला जुलाब झाले किंवा काय, कधीच नाही आजपर्यंत. आणि प्रत्येक येणारा माणूस 100तला 90% माणूस सेट 1 नंबर क्वालिटी. बरं का, मी एक ही कण त्या टेस्टिंग पावडरचं एकही कण वापरत नाही रश्श्यामध्ये, अजिबात नाही. आणि जर सापडला, मला सापडून द्यायचा, कुठल्याही लॅबला न्यायची माझी भाजी, तिथं टेस्ट करायला लावायची. काय जर निघाला तर 5 लाखाचं बक्षीस माझ्यातर्फे. लय भरोसा आहे तुम्हाला तुमच्या 100% भरोसा आहे. कुणीही यावं, टेस्टिंग पावडर ते फक्त त्यात सापडून दाखवावे, माझ्याकडनं 5 लाखाचं बक्षीस त्याला. ऑन कॅमेरा सर सांगतात. ऑन कॅमेरा सांगतो मी, ऑन कॅमेरा. एवढा विश्वास आहे माझ्या क्वालिटीवर. बर. मला जे फ्रँचायझी मागायला येतात ना, त्यांना मी तेच सांगतो, तुम्ही डोंगरात टाका हॉटेल, तिथं हुडकत येणार माणूस. तिथं कस्टमर नाही आलं तर मला सांगा. आता क्वालिटी प्रत्येक शाखाची एक सारखीच ठेवण्यासाठी काय तुमचं नियोजन असतं? कसं असतं पाण्याचं, आता बोकडं कट केली, त्यांचं प्रथम आम्ही वजन करतो, किती किलो मटण पडलंय. त्या मटणानुसार आम्ही ठरलेलं बाबा 10 किलो एवढं पाणी टाकायचं आहे. काय मग एवढा बाबा राजवीर मसाला आहे माझा, मी जे स्पेशल माझ्या मसाला, म्हणजे आता तुम्हाला माहित असेल की बाबा किचनमध्ये कुठले कुठले मसाले यूज करतात साधारणतः. एक जे घरगुती मसाले आहेत आपल्याला तेवढे तर माहिती बाबा. काळं तिखट, लाल तिखट. लाल तिखट नाही, माझ्याकडे फक्त मी 2च मसाले यूज करतो. काळच. एक आमच्या घरी बनलेलं काळं तिखट आणि आमच्याच घरी बनलेला राजवीर मसाला. गुप्त आहे. हा, USP आहे ना ती माझी. बर. ती गुप्त आहे. ती सांगितलं तर मग माझं राजवीर संपलं थोडक्यात. बरोबर. त्याचं तुम्ही सांगू एवढे फक्त 2 मसाल्याचं. बाकीचं माझ्या धना पावडर नाही, त्यात मटन मसाला नाही, चिकन मसाला नाही, कुठलं ते कांदा लसूण मसाला नाही, लाल तिखट नाही, फक्त काळा मसाला आणि तुमचा राजवीर मसाला आणि हळद मटन उकडताना, एवढं 3च. हा, एवढ्या टॉपची क्वालिटी आहे माझ्याकडे. आणि मी 100% तुम्हाला सांगतो, कुणीही कधीही येऊन चेक करायची क्वालिटी. बरं, आपल्या हॉटेलमध्ये जे जागरण गोंधळ मटण थाळी असं वेगळं आणि युनिक नाव ठेवायचं कसं काय डोक्यात आलं बरं तुमचं? काय स्टोरी आहे का ह्याच्या पाठीमागे? झालं काय, म्हणजे आता हे ढवाराचा ट्रेंड चालू झाला आणि ढवारा ट्रेंड चालू झाल्यानंतर मग आता सगळीकडेच ढवारा थाळी, काहीतरी ढवारा थाळीच, पण काहीतरी वेगळं युनिक नाव आपल्याला पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं. मग त्याच वेळेस एका मित्राचा फोन आला मला की पाटील साहेब, उद्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे घरी, बोकडा आहे तिथं, मी या जेवायला.
झालं क्लिक लगेच. म्हणलं आपली थाळी 2 दिवसात लॉन्च करायची म्हणलं. जागरण गोंधळ मटण थाळी या नावानं. आणि ते आम्ही 2-3 दिवसात लॉन्च केली. अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झाली. अजून सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. ज्या मला आता माझ्या हॉटेलच्या नावाने नाही, हॉटेल न्यू राजवीरच्या नावाने नाही, तर त्या थाळीच्या नावाने ओळखतात. तो जागरण गोंधळवाला आला. ह्या थाळीमुळं अशी वेगळी ओळख झाली ना तुमची. 100% झाली. आता कोणाकडेच नाही, तुमच्याकडेच आहे फक्त ह्या नावाची थाळी. ओरिजिनल जागरण गोंधळ थाळी जी आहे ती आपलंच नाव, म्हणजे आपलं हे नाही. आणि त्याचं कागदोपत्री सुद्धा मी सगळं माझ्या नावाने केलेलं आहे. थोड्या दिवसात म्हणजे हे केलंय का तुम्ही डायरेक्ट कॉपीराईट तुमच्या हो नावाचं? सगळं मी केलेलं आहे. आता एखाद्याला जर चालू करायची म्हणलं तर तुम्ही नाही, कॉपीराईट बऱ्याच ठिकाणी झालंय, बऱ्याच ठिकाणी झालेत महाराष्ट्रात. हा. त्यांना पण माझी विनंती एकच आहे की ते माझ्या नावावरती कॉपीराईट आहे, हा. तर कृपा करून वेळ आहे तोपर्यंत ते नाव त्यांनी काढलं तर म्हणजे विनंती करतोय बरं का मी, बरं होईल. कारण कसं एखादी गोष्ट लॉन्च करायची म्हणल्यानंतर त्या व्यक्तीनं ती रक्ताचं पाणी दिवसाची रात्र केलेली असते. बरोबर. असं आहे. आणि मला वाटतं की ते तुम्हाला तर माहित आहे, एखाद्याच्या नावावर कॉपीराईट असल्यानंतर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि ओरिजिनल जागरण गोंधळ थाळी जर खायची असेल ना तर फक्त हॉटेल न्यू राजवीरला एकदाच यायचं, फक्त एकदा यायचं. माझं चॅलेंज आहे, तुम्हाला 99% थाळी आवडणार, 1% कुठं तर सर्व्हिस कुठं तरी काहीतरी थोडंफार होतं काय, पण मटनची टेस्ट, आपलं मटन फ्राय जे आहे हॉटेल न्यू राजवीरचं जगात कुठं नाही. खाल्लंय मी. हा, तुम्ही खाल्लंय. तुम्ही सांगा आता मला, मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो की तसं मटन फ्राय तुम्ही आज तागायत खाल्लंय का? नाही. मला तुमच्या मटन फ्राय मध्ये काय आवडलं माहितीये का? त्याच्यावर ते एक लेअर असते मसाल्याची, नाही का? आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो ना तर ते कसं वरील लेअर असते लागलेली मसाल्याची, तसं तुमचं कसं होतं, एकदम फ्राय केलेलं मटन येतं आणि तेल असतं त्याच्यामध्ये, थोडासा कुठला तरी मसाला असतो त्याच्यावर. कुठला तरी नाही, आमचा राजवीर मसाला. राजवीर मसाला. ते आणि ते मसाला बी असा असतो की त्या मटणामध्ये मुरलेला असतो अख्खा, आणि टेस्ट त्याची एकदम म्हणजे असा आपला रस कसा असतो भरलेला तसंच लागतं एकदम, म्हणजे जबरदस्त आहे. ते इतकं मुरलेलं असतं का नाही, आम्ही सकाळी गेले मटण शिजलं का नाही, आम्ही एवढं मोठं पातेल्यात जवळजवळ 5 किलो एकदमच टाकतो ते मटण. त्याच्यामध्ये फक्त तेल, राजवीर मसाला आणि मीठ एवढंच असतं ना, फक्त एवढंच, बाकीचं काही नसतं. मंद आचेवरती फक्त गरम होत राहतं, उकळत पण नाही, नुसतं गरम होत राहतं. त्याच्यामुळे काय होतं, तो मसाला जो आहे आमचा राजवीर ते पूर्ण मटणामध्ये मुरतो. बरोबर. त्याच्यामुळं जगात कुठं न मिळणार मटन फ्राय आपल्या हॉटेलमध्ये तुम्ही खाल्लेलं आहे. तुम्ही खाल्लंय का नाही? कुठंच नाही अशी टेस्ट. आणि जरी मिळले तर हॉटेल न्यू राजवीरलाच मिळणार, आता कुठल्या तरी एका शाखेला हॉटेल न्यू राजवीरच्या. म्हणजे बरं, आता कधी असा भयानक वाद झालाय का हॉटेलमध्ये एखाद्या कस्टमर सोबत? झालं ना, मारामारी झाली, केसेस झाल्यात इथपर्यंत विषय झाला? हो. काय किस्सा एखादा? टोकनवरून, शेजारच्याच गावचे होते, टोकनवरून आमचा कुटाणा झालता, पण मी नसताना झालता. मी गेलो की त्यांनी येऊन पोरांना मारलं. म्हणजे मी असताना नाहीत आले ते, मी असताना कुटाणा झालता, म्हणजे वाचाबाची झाली. पण मी कसं आहे ती माहित होतं ना, थोडक्यात काय माझी पार्श्वभूमी माहिती होती. पण मी गेल्यानंतर जे आमचं बारका भाऊ असेल किंवा माझा पत्नी असेल त्याला तिथं मारहाण केली. नंतर मग कायदेशीर कारवाई, छान पद्धतीने कायदेशीर कारवाई झाली ती त्यावेळेस. म्हणजे असा प्रसंग तुम्ही डायरेक्ट हँड टू हँडच हँडल करता म्हणायचं? हा, तिथल्या तिथं निर्णय घेऊन करावा लागतो. स्वतःला कंट्रोल करता का नाही? कंट्रोल विषय गेला तर कसं असतं माहितीये का, आपल्याला लहानपणापासून एक माकडणीची गोष्ट सांगितली जाते की माकडणीच्या नाकाच्या वर पाणी गेलं ना तर माकडणी सुद्धा पिलाला पायाखाली ठेवून उडी मारून निघून जात. एक सहनशीलतेचा प्रत्येकाचा हा अंत असतो. त्या अंत जर बघितला, आता ठीक आहे व्यवसाय करतोय, म्हणजे व्यवस्थित डोक्यावर बर्फ तोंडात साखर ठेवून आपण केलं पाहिजे, पण एक हद्द जर ओलांडली समोरच्याने तर मग गप्प बसून चालत नाही. शिवरायांच्या महाराष्ट्रात आहे आपण, शिवरायांचं रक्त आहे अंगात, अन्याय सहन करणार नाही ना. असा कसा अन्याय सहन करायचा? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे, बरोबर, कायदा आहे आज,
असं नाही ना. आंबेडकर साहेबांनी अन्यायाविरोधात म्हणजे जे कोणी महापुरुष असतील सगळ्या अन्यायाविरोधात लढलेले आहेत आजपर्यंत. बरोबर. पण त्यांनी हातापाय नाही ना केलेली. हातापाय जरी नसले केली तर मला सांगा, छत्रपती शिवरायांनी केलीच ना, तलवार उचललीच ना. त्यावेळेस परिस्थिती तशी होती. बरोबर. ती छत्रपती परिस्थिती संभाजी वेगळी. महाराजांनी उचललीच ना तलवार. सर, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणी उचलली. बरोबर. प्रत्येकाचं प्रत्येकाचं वेगळं शस्त्र म्हणता येईल. होतं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी त्यांचा आवाजाने जनजागृती केली. अगदी बरोबर. शाहीर होते ते, लोकशाहीर. तिथं रशियात जाऊन पोवाडा म्हणले ते. म्हणजे प्रत्येकाची लढायची म्हणजे पद्धत पद्धत वेगळी. वेगळी. लढायची पण पद्धत लढले वेगळी पण सगळे. कारण एकच आहे, अन्याय. बरोबर. म्हणजे अन्याय सहनच करत नाही तुम्ही. नाही, काय काय संबंध आहे सहन करायचा अन्याय? आपल्या महाराष्ट्रात आपण अन्याय का सहन करायचा? महाराष्ट्राच्या बाहेर, तिथं पण नाही सहन करायचा. काय संबंध आहे? भारताच्या बाहेर बी नाही. आपल्या पद्धतीने आपण चालायचं ना, फक्त काय देत राहून. अगदी बरोबर. कधी असं होतं का हॉटेलमध्ये जेवण केलं आणि न पैसे देता निघून जाते डायरेक्ट किस्से? पहिलं होतं, पण जेव्हापासून टोकन सिस्टम चालू केली का, मी त्यासाठीच टोकन सिस्टम चालू केली. म्हणजे ते बंद झालंय आता थोडक्यात. आता तुमच्या जर मागच्या वेळेस कळतच नव्हतं का, काय कॅमेरा वगैरे नव्हते का आपल्या हॉटेलला? नाही, होते ना कॅमेरा. दिसत होतं का तुम्हाला हा जेवलाय आणि पैसे देऊन न देता चाललाय? हो कळायचं का? हो. मग तुम्ही आता मी बऱ्याच हॉटेल मालकांशी चर्चा केली, त्यांचं असं म्हणणं आहे की असं जर काय किस्सा झाला तर आम्ही डायरेक्ट स्टोरीला लावतो. असं केलंय का एखादं तुम्ही? नाही, तसं नाही केलेलं. काय माहिती का, अगोदर मी ज्यावेळेस जागरण थाळी लॉन्च केली हम्म. त्याच्या 8 दिवसानंतरच मी बिलिंगची मशीन आणली ती. पण त्या 8 दिवसात असे बरेच किस्से घडले. कारण की जवळजवळ तास 2-2 तास वेटिंगला लोक थांबायचे. बर. आणि आम्ही ना प्रत्येक जण गुंतलेलो असायचो. प्रत्येक जण कळतच नसेल, कळतच कोण येतंय, नव्हतं कोण काय जातंय. कोण गेलं आणि कुठे काय दिलं कळतच नव्हतं. मग त्याच्यावर सोल्युशन आम्ही काढलं होतं की आता टोकन सिस्टीम चालू करायची. जेव्हापासून टोकन सिस्टीम चालू झाली तेव्हापासून मग एक वही घेतली, स्पीकर, त्याच्यावर अनाऊन्स करायचं बाबा टोकन घ्या अगोदर इथं आणि वेटिंगला थांबा. ते वेटिंगला मग आम्ही त्याचं नाव लिहून घ्यायचं, बाबा 4 जण आले त्यातलं एक जणाचं नाव लिहून घ्यायचं ओळीनं. ते झालं की लगेच मग पुकारायचं, चला बसा. मग असं अशी व्हायचं. पुण्यात पण पद्धत आहे बऱ्याच हॉटेल. तेच की पुण्यात आहे, पण आमच्या इकडच्या लोकांना ते समजत नाही. इथं आले का नाही, पुण्यात आले की गपचूप टोकन घेऊन खातात. पण आमच्या इथंच नाटकं करतात. अगोदर जेवणाचे पैसे असतात काय नाही, घरी तांबे उचलून देत नाही बायको. तिकडे आलं की रोबा. हा, असं आहे. मग हे सोडून दिले का तुम्ही पैसे, हे जे किस्से झाले ते? सोडून दिले पैसे. काय बोलले नाही कोणा? हा, पण सगळंच कस्टमर जे आहे ना ते असं नसतं. काही कस्टमर इतकी 2-3% म्हणलं तर कस्टमर असं असतंय की बाबा पैसे सोडून देणार, पिऊन त्रास देणार. पण बाकीचं ओव्हरऑल 97% कस्टमर आहे ना, आज मी त्यांच्यामुळे इथपर्यंत आहे. बरोबर. आज ह्या ग्राहक राजामुळं, तुमच्यामुळं खरं ग्राहक राजा मी इथं आहे. ह्यांची आज मला साथ आहे. नाहीतर एक सेंटरिंगवर जाणारा व्यक्ती 180 रुपये हजेरीवर आज त्यांनी एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलंय. हे फक्त आपलं माझ्या ग्राहक राजांमुळे आहे. माझ्यावर जो विश्वास, माझ्या क्वालिटीवर जो विश्वास ठेवलाय त्याच्यामुळे तर आहे ना हे. आणि मला काय अशी मोठी बापजादी ही नव्हती, म्हणजे आमचा काही व्यवसाय नव्हता बापजाद्याचा असा लय मोठा. पूर्वी काळापासून. आमच्या वडिलांनीच शिकून ते घड्याळाचा व्यवसाय चालू केला होता. म्हणजे खानदानी व्यवसाय हॉटेल असं बी नाही आमचं. बरं, मी तुमच्याबद्दल ऐकलंय की तुम्ही मराठीत ऍक्शन मूवी मध्ये काम केलंय. हा, खरं आहे का? हो, खरंच आहे की. 2019 साली डिसेंबरमध्ये दंडम नावाचा मराठी ऍक्शन चित्रपट आला होता. बरं. दंडम जरी कोणाला बघायचा असेल तर युट्यूबला आहे तो. दंडम नावाचा ऍक्शन चित्रपट होता आणि त्यात मला सेकंड लीडची विलनची भूमिका होती. म्हणजे ते केलं होतं. चांगला एक्सपिरियन्स वाटला? एक्सपिरियन्स म्हणजे ते करत असताना बरेच काही गोष्टी सुटल्या माझ्या. म्हणजे कसं, मी जॉबला होतो, लय काय केलं मी, लय भरपूर. माझे 2 जॉब गेले त्याच्यामुळं. आवड होती ना पहिल्यापासून? आवड होते, कारण की वडील कलाकारच आहेत ना, त्याच्यामुळं वडिलांनी पण काम केलंय का? काम नाही केलं. कलाकार म्हणजे कसं, पहिल्यांदा ते
थर्मोकोलचं वगैरे बनवायचे, आकाशकंदील किंवा वेगवेगळे प्राणी फळं हे. आणि आत्ता सध्या सोलापूर जिल्ह्यातलं एक साहित्य क्षेत्रातलं अग्रेसर नाव, आमच्या वडिलांचं नाव आहे हरिश्चंद्र पाटील. काय तर हरिश्चंद्र पाटील, त्यांना नाना म्हणतात. आणि आत्ता सध्या सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर असे साहित्यिक आहेत. त्यांची 5-6 प्रकाशित आहेत पुस्तकं, कथासंग्रह आणि 2-3 कविता संग्रह आहेत. आणि नाना म्हणलं की सगळेजण साहित्य क्षेत्रातले सगळेजण ओळखतात. आता जो फेसबुकला बालभारती ग्रुप म्हणून आहे ना, त्याचे ते ऍडमिन आहेत. प्रकाश खाड्डे म्हणून एक आहेत आणि ते 2 जण ऍडमिन आहेत त्याचे. म्हणजे त्यांच्यापासूनच मला कलेचा वारसा थोडक्यात लाभलेला आहे. कलाकार म्हणजे कसं, त्यावेळेस गणपतीत आमच्या गल्लीतील गणपती जो बसायचा त्यावेळेस ते सगळं नाटक आणि त्याची जी वेशभूषा, नाटकाची स्क्रिप्ट, डायलॉग आणि त्याची जी वेशभूषा होती, म्हणजे शंकर पार्वती असेल तर शंकराचा वेश, गणपती असेल तर गणपतीच ते तोंड वगैरे करणं, हे ते सेट उभा करणं, हे सगळं आमच्या वडिलांकडे असायचं. आणि स्वतः ते काम पण करायचे नाटकात. म्हणजे कलेचा वारसा आहे म्हणायला थोडक्यात. त्यांचे गुण तुम्हाला हो, 100%. मी सेम वडिलांसारखं. मी सुद्धा म्हणजे 25-30 कविता करून ठेवलेल्या आहेत. अरे वा. काय कधी प्रकाशित करणार? प्रकाशित नाही केलं. म्हणजे माझं कसं आहे, मला ते लिहून ठेवावं लागतं. मला असं आठवत नाही दुसऱ्या कवीसारखं की लगेच नाही का म्हणलं एखादं कडू असं. कविता कोणासाठी तरी लिहिल्या असतील ना. ते तुमचं लव्ह मॅरेज झालंय, त्या काळामध्ये कसा अनुभव आला? घरच्यांच्या सहमतीनं झालं का विरोधात? आणि ह्या कविता वहिनींसाठी लिहिल्या का मग? थोड्याफार त्याच्यासाठी लिहिल्यात. आणि अनुभव म्हणलं तर मी ज्यावेळेस लव्ह मॅरेज केलं त्यावेळेस मला घरातून बाहेर जावं लागलं. म्हणजे विरोध होता का तुमच्या घरच्यांचा? आणि वहिनींच्या घरच्यांचा? तिचं नव्हतं काय. तिचं बिचारीचं काय नाही, 2 बहिणी आई होती. आता तिची आई वारली आणि लहानपणापासून गुरुकुलमध्ये तिचं शिक्षण झालेलं. म्हणजे घरची परिस्थिती, वडिलांनी काही सांभाळलं नाही. वडिलांनी नाही का, त्याच्यामुळं त्यांची खूप बिकट परिस्थिती होती. त्या बिकट परिस्थितीमध्ये तिची माझी गाठ पडली. FY ला आम्ही एकत्र, म्हणजे कॉलेज पासून. हो. आणि ती आहे ना, ती पहिलीपासून टॉप 3 मध्ये. अरे बाप. अजून सुद्धा तिला IAS बनवायचं माझं स्वप्न होतं, पण काय आर्थिक कारण असेल किंवा नाही का, तिची मानसिक जी होती तयारी ती थोडीशी कमी पडली. म्हणजे स्ट्रगल भरपूर झालं आमचं. मला घरातून काढलं बाहेर, लव्ह मॅरेज केलं, मान्य नव्हतं. त्याच्यानंतर किती वर्षांनी मान्य केलं घरच्यांनी तुमच्या? तरी 2 वर्ष लागली की. परंतु घरी पण नाही जमलं. त्यामुळे आता सध्या हॉटेलच्या मागच राहतोय मी. पण आता सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे घरचे वगैरे बोलतात? हो, सगळं व्यवस्थित आहे. भाऊ वगैरे सगळं आता व्यवसायात साथ देतो सगळं. म्हणजे नाही का, काहीतरी करून दाखवल्यावर सगळ्यांनी एक्सेप्ट केलं. ती हॉटेल व्यवसायामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर काय काय केलं पाहिजे बरं एका हॉटेल मालकाने? सगळ्यात महत्वाचं, जसं बोलताय, जसं दाखवताय त्याप्रमाणे तुम्ही क्वालिटी दिली पाहिजे. त्याचप्रमाणे म्हणजे जसं तुम्ही रील्सवर दाखवताय, सोशल मीडियाला दाखवताय, त्याचप्रमाणे तुमच्या हॉटेलमध्ये पाहिजे. खोटं दाखवायचे करायचे. असं नाही की बाबा रात्रीच 50 किलो मटण फ्रीजला लावून ठेवायचं आणि सकाळी तेच शिजवून द्यायचं. हो, मार्केटमध्ये बघा तुम्ही. चालू आहे का असं? हो. आता हे रील्स वरती दाखवतात ते कसं वाटतं? नाही, मी कुणाचं नाव घेणार नाही किंवा काय नाही. मला सांगा, एक बोकड शिजायला आणि त्याची भाजी व्हायला, म्हणजे कुठले मटण शिजायला साधारणतः 2 तास लागतात आणि भाजी व्हायला एक अर्धा-पाऊण तास लागतो. म्हणजे साधारणतः एक 3 तासाचा कालावधी जातो त्यात. मला विचार, 15 बोकडं 20 बोकडं तुम्ही कधी शिजवणार आहे आणि ते कधी सर्व करणार एवढे मला सांगा ना तुम्ही. एका बोकडामध्ये, आपल्या घरी जर कार्यक्रम असेल, एका बोकडामध्ये 100-125 माणूस जेवतं. मग तुमच्या 10 बोकडामध्ये 1000-1200 माणूस जेवते. 1000-1200 माणूस जेवायला तुम्हाला स्टाफ किती लागतो? बरा स्टाफ, 50+ स्टाफ लागतो तुम्हाला. आणि इथं 15 आणि 20 ज्याचे त्याने समजून घेण्याची गोष्ट आहे. हा, बरं ठीक आहे, जाऊ द्या, लय खोलवर नकोच आहे बोलायला. नाहीतर हे पुन्हा मला बरोबर आहे, ठीक आहे. तुमच्यासारखी म्हणजे तुमचा भूतकाळ बघता आपण अशीच बरीच तरुण मंडळी, त्यांना काय संदेश देताल तुम्ही? मला एकच म्हणायचंय, वाईट संगतीच्या नादी लागू नका आणि तुम्ही
एखाद्याने हॉटेल टाकलंय किंवा एखाद्याने हा कपड्याचा व्यवसाय टाकलाय, कॅफे शॉप टाकले, लय चालतंय त्याचं, म्हणून तुम्ही टाकू नका. तुम्ही त्या व्यवसायातले छत्रपती व्हा, ज्या त्या क्षेत्रातले, ज्या त्या व्यवसायातले छत्रपती व्हा, म्हणजे सर्वोच्च व्हा. तुम्हाला त्या व्यवसायात म्हणजे पूर्ण माहिती घ्या त्या गोष्टीची. तुम्ही आता हॉटेल टाकायचं, मी माझ्याच व्यवसायाविषयी बोलतो. तुम्हाला हॉटेल टाकायचं आहे ना, तुम्ही पहिल्यांदा कुक व्हा. मी म्हणतो पहिल्यांदा, लोक म्हणतात झाडू उचला, नाही, संडास बाथरूम धुवायची तयारी ठेवा तुम्ही. कारण की तुमच्यावर कुठली, आणि ती वेळ येणार म्हणजे येणार 100%. आता जे शहरी भागातल्या हॉटेल लाईन वेगळी असते, म्हणजे ग्रामीण भागातल्या म्हणजे तरुणांना मी सांगतोय, त्यांनी टाकली म्हणून आपण नाही. आपली ती तयारी पाहिजे, आणि मानसिक जी कंडिशन आहे ना तुमची, एवढं जबरदस्त ठेवावं लागतं. व्यवसाय करताना 3 EM जे असतात, 3 EM म्हणजे काय? मन, मनगट आणि मेंदू. बर. हे बळकटच पाहिजे. कधी तुमचं मन जर कणखर असेल तर तुम्ही व्यवसायात टिकणार आहे. तुमचा मेंदू जर कॅपेबल असेल तर तुम्ही व्यवसायात टिकणार आहे. आणि मनगट तर तुम्हाला माहित आहे, ते वापरावं लागतं. बरोबर. त्यामुळे मन, मनगट आणि मेंदू हे तिन्ही तुमचं बळकटच पाहिजे, तरच तुम्ही व्यवसाय करा. दुसऱ्याने टाकला म्हणून नाही, त्या व्यवसायाला तुम्ही अगोदर छत्रपती व्हा. बरोबर. तुम्ही ते शिकून घ्या आणि मग तुम्ही हे करा. तर मित्रांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांकडून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला भेटल्या आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आला आम्हाला तुमच्याकडून. तर खरंच धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला. खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. तर मित्रांनो, हा पॉडकास्ट पूर्ण बघा. खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतात, जसं ते कुठल्या क्षेत्रातून आले, काय केलं, काय नाही. खूप इंटरेस्टिंग आहे हा पॉडकास्ट. तर लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.